नमस्कार मंडळी, मी नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजची जी आपली रेसिपी आहे ना, ना त्याच्यासाठी पाण्याचा वापर केला आहे, ना खायच्या सोड्याचा वापर केला आहे. पण तरीही एकदम खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली कांद्याची भजी आहे. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत. भजी करताना कधीसुद्धा कांद्याचा जो मधला पिवळसर भाग असतो ते नेहमी काढून टाकावात. कारण त्यात ना जरा कडवटपणा असतो. त्यामुळे आवर्जून भजी करताना त्यातला पिवळसर भाग काढून टाकावात. आणि आपल्याला हे कांदे एकदम पातळरित्या कापून घ्यायचे आहेत. कांदे कापून झाल्यानंतर आपल्याला भजी करताना पाण्याचा किंवा सोड्याचा वापर करायचा नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे पहिले मीठ ॲड करायचं आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि ह्याला ना मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे. जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर ह्याला व्यवस्थितरित्या चोळून झालं किंवा त्याला एकजीव करून झालं की त्याला रेस्ट करायला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. कारण तोपर्यंत कांद्याला व्यवस्थितरित्या पाणी सुटेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतली आहे. एक अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा हे व्यवस्थित त्याला हातावर चोळूनच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे छोटा चमचा हळद ॲड केली आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ, जेणेकरून आपली भजी आहे ती चांगली कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. आणि बेसन पीठ वापरताना आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे. जास्त एकाच वेळी पूर्णतः ॲड करायचं नाही आहे, जसं आपल्याला गरज वाटेल. कधीही भजी करताना कांद्याचं प्रमाण जास्त असावं आणि पिठाचं प्रमाण कमी असावं. त्याचमुळे आपली भजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. आता इथे मला 3 ते 4 चमचे बेसन पिठाचा वापर झालेला आहे. आता कांद्याचं तुम्ही कशा आकाराचे घेतात त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. सर्वात शेवटी त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि व्यवस्थितरित्या त्याला एकत्र करून घेतलं आहे. आणि लगेच आपण भजी करायला घेऊयात. भजीसाठी कधीही तेल गरम करताना आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि भजी ॲड केली की गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे किंवा लो करायची आहे. नाहीतर तुम्ही असंच फास्ट गॅसवर भजी तळलात तर फक्त ती वरचा भाग कुरकुरीत होऊ शकतो आणि आतला भाग तसाच कच्चा राहू शकतो. आणि त्यामुळे थोड्या वेळानंतर भजी आपली नरम पडू शकते. भजी तळताना कोणत्या गोष्टी लक्ष द्यायला हवं? जेव्हा पहिल्यांदा आपण भजी त्याच्यामध्ये ॲड करतो त्यावेळी जोपर्यंत त्याचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला पलटी करायची नाही आहे. आणि दुसऱ्यांदाही जोपर्यंत त्याचे सगळे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भजी बाहेर काढायची नाही. जोपर्यंत तेलाची बुडबुडी येत असतात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आतली बाजू ही व्यवस्थितरित्या शिजली गेली नाही. आणि गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे आणि भजी मात्र तळून घ्यायची आहे. आणि अशा मीडियम गॅसवर आपल्याला भजी तळायला 1 ते 2 मिनटं आरामात लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत, झणझणीत आणि झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.